नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीचं मे 2025 करताना संपूर्ण राशीफळ. मे महिन्यामध्ये 3 मोठे जे ग्रह आहेत हे राशी परिवर्तन करणार आहेत. पैकी गुरु जो ग्रह वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात भ्रमण करत आहे तो दिनांक 15 मे नंतर तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करणार आहे. अर्थात गेल्या वर्षभर तो तुमच्या 7व्या स्थानातच भ्रमण करत होता. याचप्रमाणे राहू आणि केतू जे की तुमच्या पंचम आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करत होते गेल्या 1.5 वर्षापासून ते 19 मे नंतर तुमच्या चतुर्थ आणि दशम स्थानात भ्रमण करणार आहेत. अर्थात याबद्दलचे स्वतंत्र असे आपण व्हिडिओ अपलोड करणारच आहोत, परंतु याचे प्रभाव परिणाम तुमच्या राशीवरती नक्कीच मिळणार आहेत. या महिन्यामध्ये गोष्टी तुमच्या थोड्याशा वेगळ्या प्रकारे तुमच्या समोर येणार आहेत. हे जे ग्रह आहेत आणि बाकीचे जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके मे महिन्यात कशा प्रकारचे असेल थोडंसं विस्तृत प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ जो की तुमचा सश्चेषपण आहे हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. राशीचा जो अष्टमेश आहे बुध जो की तुमच्या पंचम षष्ठ आणि सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह असणार आहात. खरं तर तसं पाहिलं तर गेल्या 1-1.5 महिन्यापासून तुम्ही ऍक्टिव्ह बऱ्याच प्रमाणात तुमचं फिरणं वगैरे जास्त होत आहे, मात्र त्याचे रिझल्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हते. या महिन्यांमध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतील. म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचे रिझल्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला चांगली लाभेल. परंतु याच्यासाठी काही किंमत मोजावी लागेल ती म्हणजे फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, दमछाक होईल, कधी कधी आरोग्यावरती सुद्धा त्याचा सरळ परिणाम दिसून येईल. फक्त फिटनेसकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तुमच्यासाठी व्यवस्थित जाणार आहे, काळजी करू नका. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात. पहिला आहे गुरु जो की तुमचा पंचमेश आहे, तुमचा पंचमेश आहे, धनेश आहे जो की सप्तमात भ्रमण करतो आणि 15 तारखेनंतर तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये सुद्धा भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आणि लाभेश बुध आहे तो तुमचा पंचम षष्ठ आणि सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तिसरा जो ग्रह आहे रवी जो की सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे जो की तुमच्या षष्ठ स्थानातून सप्तम स्थानात भ्रमण करणार. एकंदरीत सांगायचं झालं या सर्व ग्रहांच्या बद्दल तर या महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात थोडेसे फायनान्शियल क्रंचेस ज्याला म्हणतो हे थोडेसे दिसून येतील. तर आर्थिक संदर्भात थोडीशी काळजी घ्या, पैसे थोडेसे नीट विचारपूर्वक खर्च करा, अनावश्यक अनपेक्षित खर्च होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाची जी आवक ज्याला आपण म्हणतो ती अपेक्षेपेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी राहणार आहे. त्याच्यामुळे गोष्टी टोकाच्या वगैरे होऊ शकतील. काळजी घ्या, स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु जो राशी परिवर्तन करणार आहे तो सुद्धा तुम्हाला तितकासा महत्त्वपूर्ण नसणार आहे. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये तुमचे खर्च आहेत किंवा तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. गृह चौक्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे शनी जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 19 तारखेनंतर राहू जो ग्रह आहे हा तुमच्या चतुर्थ स्थानात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे हा मंगळ अष्टम दृष्टीने तुमच्या चतुर्थ स्थानाला पाहत आहे. लक्षात घ्या, घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध किंवा वयाने मोठ्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी जर काय सांगायचं झालं तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध व्यवस्थित असतील, घरामध्ये फारसं काय मोठं स्ट्रेस टेन्शन जाणवणार नाही. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडंसं काळजी घ्या, कारण बरेचसे ग्रह तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करता आहे. जसं की शनी आहे, राहू आहे, नेपच्यून आहे, बुध आहे, शुक्र जे आहेत हे सगळे जे ग्रह तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतात. त्याच्यामुळे थोडंफार अर्थात याच्या आधी सुद्धा म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे काही अनुभव घेतलेलेच असेल की जर तुम्ही म्हणजे रिलेशनशिपमध्ये व्यक्तीवर तू मैम्या होणं किंवा गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होणं, मतवैचित्र अशा प्रकारचे अनुभव घेतलेले असेल तर तसा थोडाफार प्रकार या महिन्यामध्ये सुद्धा दिसून येईल. ज्या गर्भवती महिला त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारचे त्रास जरी आले तरी डॉक्टर इलाज करणं अत्यंत आवश्यक राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना व्यवस्थित जाईल. काळजी करू नका, फारसा काय मोठे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. जे तुमचं ज्या प्रकारे तुम्ही अटेम्प्ट करतात किंवा ज्या प्रकारे तुम्ही मेहनत करतात त्या प्रकारे त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला चांगले मिळतील. वैवाहिक जीवनाचा जो प्रांत आहे हा थोडासा वेगळा जाणवेल, खास करून तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह वैवाहिक जीवनाचा कारक तो म्हणजे शुक्र. हा शुक्र तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, स्वतःच्या उच्च राशीमध्ये आहे. आणि याचप्रमाणे तुमच्या सप्तम स्थानात बुध सुद्धा येणार 24 तारखेनंतर आणि 15 तारखेनंतर रवी येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो आहे हा सप्तमातून अष्टम स्थानात जाणार आहे. तर खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध या महिन्यामध्ये
थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदार आपल्याला ते हवी होतोय का, किंवा वैवाहिक जोडीदार थोडासा आपल्यापेक्षा वरचढ होतोय की काय, अशा प्रकारचे काही अनुभव किंवा अशा प्रकारचे काही समज तुमचा होईल. काळजी करू नका, हा तात्कालिक परिणाम आहे. थोड्या दिवसानंतर या गोष्टी नॉर्मल सुद्धा होतील. परंतु भावनेच्या आधी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल. कार्यक्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो तुमचा कर्मेश आहे रवी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 15 तारखेनंतर, हा जो रवी आहे, हा रवी तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर लक्षात घ्या, खास करून जर जे काही तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारे होईल. जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुद्धा चांगले राहतील. अर्थात तुमच्या दशम स्थानामध्ये दिनांक 19 तारखेनंतर केतू होणार आहे, परंतु त्याचा लगेचच्या लगेच काही परिणाम होणार नाहीत. आणि राहू, केतू किंवा गुरु यांचे जे राशी परिवर्तन आहे आणि त्याचे होणारे जे परिणाम आहेत त्या संदर्भात स्वतंत्र आपण व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं जाईल की येणाऱ्या 1 वर्षासाठी किंवा 1.5 वर्षाचं जे राहू केतूचं भ्रमण आहे त्या दरम्यान तुम्हाला नेमका कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळ जो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय तो सगळ्यात विशेष आहे, स्पेशल आहे. कारण बऱ्याच प्रमाणात तुम्ही आता बघितलं असेल की ग्रहांची साथ म्हणावी तेवढी व्यवस्थित नाही आहे, परंतु मंगळ जो भाग्यस्थानात भ्रमण करतोय तो तुमच्या राशीचा स्वामी सुद्धा आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तो तुमच्यासाठी तरुण नेईल किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहाल आणि गोष्टी तुमच्या अंगाशी येणार नाही, टोकाशी येणार तरीसुद्धा तुम्ही स्वतःहून काही गोष्टी चुकीच्या करू नका. कारण तुमच्या राशी करता खासपणे सांगा असं वाटतं की तुमची जी राशी आहे बऱ्याच वेळा बरेचसे निर्णय हे परस्पर घेते. दुसऱ्याला अंदाज लागू न देता, न कळवता बरेचसे निर्णय तुम्ही स्वतःचे घेता आणि त्यामध्ये चुकण्याची शक्यता जास्त आहे. जसं की या महिन्यामध्ये इतर ग्रह काही तुमच्या साथीने तेवढीशे बरोबर नाही आहेत. त्यामुळे निर्णय चुकू शकतात, अंदाज चुकू शकतात. याकडे थोडंसं सखोलपणे विचार करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. दिनांक 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती तुमच्या 5म स्थानात होणार आहे. खास करून लक्षात द्या की जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज होण्याची शक्यता जास्त राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं या दरम्यान गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी हर्षाची युती होणारी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. लक्षात घ्या, तुमच्या 7व्या स्थानात होणारी रवी हर्षाची युती वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास घेऊन येऊ शकते किंवा तुमच्या दोघांमध्ये मतमतांतर होऊ शकतील आणि गोष्टी टोकाच्या सुद्धा होऊ शकतील. कारण याच दरम्यान गुरु जो आहे, हा गुरु तुमच्या 7व्या स्थानातून 8म स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. शुक्र मंगळाची जी युती आहे तुमच्या 5म आणि 8म स्थानात, 5म आणि भाग्यस्थानातून होणारी, ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. फिरायला वगैरे जाणं, धार्मिक स्थळी भेटीगाठी देणं, काही चांगलं इंट्युशन येतं, अशा प्रकारचे काही अनुभव निश्चित येते. याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असा असणार आहे. तुमचा मूड कॉन्फिडन्स या दरम्यान खूपच चांगल्या प्रकारचा दिसणार आहे. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षाची युती ही तुमच्या 7म स्थानात होणार आहे. परत 7म स्थानात होणारी युती मतभेद, मतवैचित्र, वैवाहिक जोडीदारावरील गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणं किंवा वादविवाद होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. आणि या सगळ्या महिन्यामध्ये, संपूर्ण महिन्यामध्ये जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये असाल तर त्या ठिकाणी सुद्धा थोडीशी लक्ष देणं गरजेचं आहे. जर का तुम्ही कुठल्या कोर्ट केसेसमध्ये फसलेले असाल किंवा कुठल्या तुमच्या केसेस वगैरे कोर्ट केसेस चालू असतील तर या महिन्याच्या जवळजवळ 17 आणि 24 दिवस आहेत, या दरम्यान काळजी घ्या. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं वादविवाद किंवा थोडंसं गोष्टी वेगळ्या प्रकारे होत आहेत की तुमच्या मनाचा तोल ढळू शकेल, आत्मविश्वास ढळू शकेल. तर याकडे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला रवी आणि बुधाची युती तुमच्या 7मात होणार आहे. ही युती खूप चांगली राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर का तुम्ही पार्टनरशिप या बिझनेसमध्ये असाल तिथे सुद्धा गोष्टी बऱ्याचशा जुळून येतील. त्याच्यामुळे रवी बुधाची युती ही बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती बुद्ध पौर्णिमा आहे, दिनांक 12 तारखेला होणारी आणि 27 तारखेला अमावस्या आहे. तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान साधारणतः रविचंद्राचं आकर्षण जास्त असतं. आपलं जे मूड्स असतात, मूड स्विंग थोडेसे जास्त होतात, जास्त भावना तिथं होतो आणि भावना तिथून घेतलेले निर्णय हे बऱ्याचदा चुकण्याची शक्यता जास्त असते. तर वादविवाद किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस करणं, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं या महिन्याच्या 12 आणि 27 तारखेला लांब राहणं गरजेचं राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही, परंतु तुमच्या राशीचा स्वामी मंगळ मात्र तुमच्या मदतीला नक्कीच धावून येणार आहे. तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की ज्याचे दूरगामी परिणाम तुमच्या संपूर्ण जीवनावरती होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं
वृश्चिक राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.